शेतमजूर युनियन लालबावटातर्फे तिवसा तहसीलवर जोरदार आंदोलन काल करण्यात आले। प्रीपेड मीटर धोरण मागे घ्या, मंजूर घरकुलाची रक्कम ताबडतोब द्या, श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजनेचे मानधन दर महिन्याला 3000 रुपये करा, मागणी केलेल्या राशन दुकान नंबर 52 लाभार्थ्याचे नावे दुकान नंबर 51 मध्ये ट्रान्सफर करा, तिवसा शिवनगरीत ओपन पेसमध्ये गार्डन करा, अशा मागण्या आंदोलनात करण्यात आल्या। मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलीप भाऊ शापावन यांनी केला। यावेळी उपस्थित जिल्हा सचिव पुंडलिक पापनकर, सुभाष खांडेकर, महादेवजी गारपवार, बेबीताई सुरजुसे, गुंपा गेडाम, प्रफुल्ल निकाळजे असे शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग आंदोलनात होता। जनसमर्थन न्यूज तिवसा। अवजारे तिवसा शिवनगरीमध्ये इथे असते आम्ही आणि आम्हाला ते ओपन प्लेस जे जागा आहे ते पूर्ण व्यवस्थित करून पाहिजे। तिथं लहान मुलांचे खेळणे वगैरे सगळं व्यवस्थित, झुले वगैरे, बसायला बेंचे वगैरे सगळं करून पाहिजे नीट, कारण का तिथं ओपन प्लेस खूप वर्षापासून पडलेला आहे आणि तिथं कोणीच लक्ष देत नाही आहे, त्याच्यावर कोणी येऊनही पाहत नाही आहे। त्याच्यामुळं आम्हाला ते जागा आणि सुंदर अशी बगीचा वगैरे सारखं करून पाहिजे। प्रीपेड मीटर आम्हाला नको आहे, आम्हाला ते परवडण्यासारखं नाही आहे। आम्ही त्याचा निषेध करतो आणि आम्हाला ते हवं नाही आहे, आम्हाला पाहिजे नाही आहे। आम्ही आलो तर आम्ही फेकून देऊ, त्याच्यावर दगड टाकू, अशी आमची कामना आहे। 7,000 रुपये 7 लाख रुपये आम्हाला घरकुलाचे मिळाले पाहिजे। तेवढ्या पैशात आमचं घरकुल बसून नाही राहिलं, रेती नाही भेटून राहिली, काही नाही भेटून राहिलं, त्याच्यावर आमचा खर्च होऊन नाही राहिला। काही बाया भाड्यानं राहून राहिल्यात, आमचे घरकुलाचे हप्ते नाही आले, त्याच्यासाठी आम्ही धडपड करून राहिलो। खायची सोय नाही लागून राहिली, याले पैसे द्याव, घराचं भाडं द्याव का हे द्याव, आमचं कोणतंच काही हे होऊन नाही राहिलं। त्याच्यासाठी आम्हाला लवकरात लवकर आमचे हप्ते आम्हाला मिळाले पाहिजे, नाहीतर आम्ही साखळी उपोषण करू आणि जलभर आंदोलन सुद्धा करू शकतो, कारण आम्हाला पैसेच नाही। आम्ही घरात पाण्यात राहू काय हा प्रश्न झालाय, लहान लहान लेकरं आहे, पाण्यात राहायची समस्या आली आहे, लोक घराचं भाडं मागून राहिलं आहे, तरी आमच्यापाशी पैशाची सोय नाही। तर त्याच्यासाठी आम्हाला लवकरात लवकर आमच्या घरकुलाचे हप्ते मिळाले पाहिजे आणि कंट्रोलचे 50 किलो आम्हाला मिळाले पाहिजे। मी दिलीप शापामोहन, महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावटाचा अमरावती जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी बोलतो आहे। आज तिवसा तहसील कचेरीवर हे जे प्रचंड निदर्शने आंदोलन या संघटनेच्या वतीने झालेले आहे, याच्या ज्या मुख्य मागण्या आहे की महाराष्ट्र सरकारनं जे धोरण घेतलेलं आहे की इलेक्ट्रिक जे मीटर आहे ते मीटर बदलून प्रीपेड मीटर, स्मार्ट मीटर हे आणायचं ठरवलेलं आहे। सरकार एकीकडे सांगते का हे गरिबांसाठी येणार नाही, धोरण मागे घेतलेलं आहे, पहिले आम्ही धंदेवाल्यांसाठी ते देऊ, परंतु सरकारची हे पूर्णतः पडवाट आहे। हे धोरण सरकार पूर्णतः राबवणार आहे, हे मीटर गरिबाच्या घरी येणार आहे, या गोष्टीचा आम्ही तीव्र या ठिकाणी आमची संघटना निषेध करतो आहे। यासोबतच दुसरी मागणी या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहे। या तालुक्यामध्ये अनेक खेड्यापाड्यामध्ये आणि तिवसा शहरामध्ये अनेक 15-20 वर्षापासून ओबीसी घरकुलाचे लाभार्थी आहे, त्यांचं घरकुल मंजूर झालं, यादीमध्ये नाव आलं, परंतु लोक वाट बघत आहे घराचे पैसे कधी येणार। त्यांच्या खात्यामध्ये घराचे पैसे टाकलेले नाही आहे, ज्या पहिल्या टप्प्यातले पैसे दिलेले आहे त्याचे चौथ्या टप्प्यातला जो काही हप्ता आहे तो हप्ता आलेला नाही आहे। अनेक लोक 4 वर्षापासून किरायाच्या घरामध्ये राहतात, किरायामध्ये राहिल्यानंतर पुन्हा त्यांच्या समोर एक आर्थिक संकट उभं झालेलं आहे। सरकारने पहिल्यांदा आचारसंहितेचं आम्हाला एक हे दाखवलं की आचारसंहितेमुळे ते पैसे येणार नाही, आचारसंहिता संपल्यानंतर सुद्धा घरकुलाचे पैसे हे मिळून नाही राहिले आहे, त्यामुळे संपूर्ण हे जे घरकुलाचे लाभार्थी आहे हे त्रस्त झाले आहे। म्हणून सरकारला ही सुद्धा विनंती आहे की ताबडतोबीनं घरकुलाचे जे पैसे आहेत ताबडतोब द्यावे आणि लोकांना चांगल्या प्रकारचं घरकुल बांधकाम झालं पाहिजे। यासोबतच जे पैसे शहरी भागात 2.5 लाख देते आणि खेड्यामध्ये जे 1.5 लाख रुपये देते, यामध्ये घर बांधणं अशक्य आहे। म्हणून केरळ सरकारच्या धर्तीवर 7 लाख रुपये घरकुलासाठी मिळालं पाहिजे, ही आमच्या संघटनेची पुन्हा मागणी याच्यामध्ये घेतलेली आहे। ज्या लोकांपाशी घर बांधण्यासाठी जागा नाही त्यांना प्लॉटची व्यवस्था करून सरकारला दिली पाहिजे। गावठाण विस्ताराचा कायदा आमच्या महाराष्ट्रामध्ये असताना सरकारनं अनेक वर्षापासून गावठाणाचा विस्तार केला नाही, तो विस्तार झाला पाहिजे, 30x30चा प्लॉट मिळाला पाहिजे, ही सुद्धा मागणी आहे। संजय गांधी निराधार योजना असो, संजय गांधी निराधार असो किंवा श्रावणबाळ असो, अत्यंत गरीब लाभार्थी त्याच्यामध्ये आहे। विधवा परित्यक्ता म्हातारे कोतारे यांचं महिन्याभराचा चहा पाण्याचा खर्च त्याच्यातून निघत नाही।
तर महागाईच्या तुलनेमध्ये 3,000 रुपये महिन्याकाठी या लाभार्थ्यांना मिळालं पाहिजे, हे सुद्धा मागणी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. सोबतच जे रेशन आहे, रेशनची व्यवस्था या तिवसा तहसीलमध्ये एवढी गोंधळलेली आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही. सरकारी जे काही वेळ आहे राशन दुकान उघडण्याची, ते वेळ बदलवून त्या सोसायटीच्या दुकानांनी आपली स्वतःची वेळ लावलेली आहे आणि सरकारच्या वेळेला सरकारी नियमाला धाब्यावर बसवलं आहे. म्हणून त्रस्त होऊन लाभार्थ्यांनी 51 नंबर मध्ये जे काही त्यांचे लाभार्थी आहेत त्यांनी 52 नंबरच्या दुकानामध्ये आम्हाला धान्य मिळावं मधून या ठिकाणी अर्ज केले आहे, परंतु हे प्रशासन ते सुद्धा देत नाही आहे. ह्या सर्व मागण्याला घेऊन आज हे निदर्शनी आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. या आंदोलनाची दखल प्रशासनाने जर घेतली नाही तर याहीपेक्षा महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटा आंदोलन हे तीव्र केल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा सुद्धा या ठिकाणी प्रशासनाला मी या ठिकाणी लाल बावट्याच्या वतीने देत आहोत. एवढंच मी या ठिकाणी सांगतोय.